मैदानावरती फलंदाजीसाठी आला गौरव आणि त्यांचे पिताश्री माजी नगरसेवक खरवाईचे काकांच्या ठिकाणी शुभागमन झालं आणि या पाहुयात आपल्या वडिलांना गौरव आज एक आनंदाची भेट आणि फक्त वडिलांना नाही मंगेश दादाला देखील देतोय का, कारण आज पुरस्कृत केलाय विद्यमान नगरसेविका ताईंच्या नावानं हा संघ या ठिकाणी खेळतोय तो म्हणजेच गावदेवी खरवई त्यांच्या विरुद्ध खेळती आहे संग्राम 11 अर्थात स्वर्गीय अभि स्पोर्ट्स नितळस. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मॅच होते सुरू. ऐकूयात आवाज राहुल चव्हाण आणि धन्यवाद रोशन संते. थँक्यू सो मच. बरोबर तयार. अतुल काठे बॉडी ट्रॅक वरती अतुल काठे तर स्टॅकिंग वरती गौरव म्हात्रे साथीनं आपण पाहतोय दाखल होतोय मैदानावरती दिनेश. सलामी जोडी मैदानावरती दाखल दिली. समीर आहेत स्टॅकिंग वरती. विश्वनाथ करेक्शन करा कारण समीर दाखल झालाय मैदानावरती गौरवच्या साथीनं. त्यामुळे सलगचे 2 बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतील. बॉल तयार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडॉपचा खेळाडू पुढे सरकतो आणि अखेर बाल बचावले गेले. सलगचा 3रा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर हिंदू हृदय सम्राट चषकाचे दमदार आयोजक तुम्ही पाहताय माजी बांधकाम सभापती विद्यमान नगरसेवक खरं तर मंगेजी विनायक धुळे साहेबांचं आगमन झालंय. याच मैदानावरती आपण पाहिलं असाल तर खरं तर पूर्ण बदलापूर अंबरनाथ तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर 4 व्हीलर कार ज्यांच्या माध्यमातून मालिका विरासाठी ठेवण्यात आली असे आपले मंगेजी धुळे साहेबांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. गॅप मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरव मात्रेचा पहिला बार चौकार. वरती संघ खेळतोय गावदेवी खरवई. खरं तर कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका सविताताई मंगेश डुळे यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. गावदेवी खरवई या मैदानावरती खेळत असताना फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साइडला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण नव्हता त्याचा फायदा तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल जाईल सीमारेषा पार चौकार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आज नितला संघाने जर फायनल जिंकली तर धर्माशेठ पावशे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कास प्राइज देण्यात येईल. बॉलर तयार अतुल काठे. फटका चांगला इनफिल्डच्या वरनं शोधलाय गॅप लावलाय मॅप. बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. देखना स्ट्रोक. पहिले 3 बॉल राहिलेत. यावेळेस तुम्ही पाहताय बॉलरच्या नावावरती तर आता पुढचे 3 बॉल राहिलेत बॅटरच्या नावावरती. बॉल सीमा पार चौकार. वरती गौरव म्हात्रे खेळतोय आणि गौरव म्हात्रेच्या सलग 3 बॉल 3 चौकारासाठी मंगेजी धुळे साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे दाखल झालाय. खरं तर मैदानावरती क्रिकेट तुम्ही चांगलं खेळा तुम्हाला कॅश प्राइज मिळेल. कारण मंगेजी विनायक धुळे साहेब म्हटलं की क्रिकेटच्या बाबतीमध्ये खरं तर सातत्याने आपण पाहिलं असाल तर एक मोठं नाव आहे आणि क्रिकेट या क्षेत्रामध्ये त्यांचं भरपूर प्रेम आहे. आणि मंगेजी विनायक धुळे साहेब म्हटलं की नेहमीच 90% समाजकारण आणि 10% राजकारण करणारा व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच की काय बदलापूर वार्ड क्रमांक 24 मध्ये दणदणीत विजय त्यांचा आपण पाहिला भरघोष मतांनी. खरं तर सविताताई यांची निवड झाली. अजून एक चांगला फटका ऑन साइडला. हा फटका फसला की काय जाऊन सरळ बॉल विसावतोय राहुल काठेच्या हातामध्ये. त्यामुळे धक्का लागतोय पहिला टीम खरवई संघाला फलंदाज बाद.
मॅच धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल फलकावरती पहिल्या ओव्हरच्या अंती 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. प्रमोद पावशे नेतलसचा मलिंगा मैदानावरती दाखल होतोय. पहिलाच बॉल विकेट मिळतीये. समीर भगत मैदानाच्या बाहेर नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. दिनेश वाघला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करते टीम नेतलस. पुढचा बॉल या बळीला देखील दाऊड अपील आणि अखेर दिनेश वाघला देखील मैदान सोडावं लागते. झटका नंबर 2 टीम गावदेवी करवई संघाला. फलंदाज बाद. सरपंच नितलस शरदजी पावशे साहेबांकडून प्रमोद पावशेसाठी 1 रुपयाचं कॅश प्राइज झालं. खरं तर मंगीजी धुळे साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात. पुन्हा एकदा आपलं मनापासून आम्ही कौतुक करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मुलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. खरं तर या पंचही कृषीमध्ये आपण पाहिलं असेल तर नाव मोठं आहे आणि कामगिरी देखील तेवढीच मोठी आहे. बॉल तयार. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला घेतल्याचा प्रयत्न गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर एक सिंगल एक पडली. खराब क्षेत्ररक्षण त्यामुळे 2 धावा इथे भीतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि आता तिसरीचा प्रयत्न करतील. तिसरी धाव कंप्लीट होईल का? हो ते चित्र आपण पाहतोय. सलग आता तिसरा धावा मैदानावरती एक पडल्या जातील. 3 धाव फलकावरती आपण पाहतोय. खरं तर एक पडी जाते आणि आता त्याच 3 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे स्थिरकतोय. टीमची टोटल फलकावरती 15 धावा फलकावरती जोडल्या जातील. दोन्ही संघ तुम्ही पाहतायत मोठ्या शक्तीने ताकदीने मैदानावरती उतरले. छोटे मोठे युद्ध समाप्त झालेत. फायनलची मॅच ग्रँड फिनाले तुम्हाला पार मिळेल. शेवटचे 4 ओव्हर आपण पाहतोय. पहिल्या डावासाठी तर दुसऱ्या डावासाठी 4 ओव्हर. 8 ओव्हरचा खेळ तुम्हाला पार मिळेल. 2 ताकदवर संघ, एक बदलापूर वांगणी तर दुसरा आपण पाहतोय पनवेल तालुक्यातील संघ मैदानावरती खेळतोय. गौरव भात्रेला तुम्ही पाहताय आज दिवसभर या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याने दाखवलाय. परंतु या मॅच मध्ये आता पायामध्ये बेड्या ठोकल्यात की काय? कारण पहिले 3 बॉल राहिलेत पहिल्या ओव्हरच्या गोलंदाजाच्या नामावरती अतुल काठेच्या. परंतु पुढच्या 3 बॉलवरती 3 चौकार ठोकले. त्यावेळेस गौरव भात्रेनं तोच मैदानावरती बॅटिंग करतोय. तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पार मिळेल मलिंगा नितलसचा प्रमोद पावशे मैदानावरती दाखल झालाय. राईटम ओव्हर द विकेटनं ड्राईव्ह केलाय. पुढे सरसावत असताना आउट साईडला एक सिंगल तर मिळाली. दुसरी धावाचा प्रयत्न करतील परंतु नकार दिलाय. फक्त मिळते सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार माहिती आहे जाऊन पोहोचली आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 बॉलचा खेळ 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 16 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती 12 आणि या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च करत असताना गोलंदाज प्रमोद. ओव्हर नंबर 2 तुम्हाला पार मिळेल. साकिंग वरती बादल सवारे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. टप्पा पडल्यानंतर बडदा वेगाने बॉल चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार मिळतोय. प्रमोद पावशेच्या माध्यमातून फक्त 4 धावा खर्च करत असताना रियांश प्रतीक गडगे यांच्याकडून कॅश प्राइज येतोय. षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. खरं तर जेव्हा खरवई संघ मैदानावरती खेळत असतो मग खरवई गावचे उद्योजक समाजसेवक देवदासजी भगत साहेब फक्त गौरवसाठी खरं तर कॅश प्राइज होतं रियांश प्रतीक गडगे यांच्याकडून. आणि अजून एक कॅश प्राइज होतोय प्रत्येक षटकारासाठी 2200 रुपये. आणि खरं तर सलग 3 बॉल 3 षटकारासाठी 1000 रुपये. देवदासजी भगत यांच्या माध्यमातून सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या मुख्य व्यासपीठावरती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांतजी बात्रे साहेबांचं आगमन झालंय. त्याचे मनपूर्वक स्वागत. खरं तर आमचं देखील लक्ष नव्हतं कारण फायनलचा सामना इथे सुरू आहे आणि मैदानावरती खरं तर जो चमकता हिरा खेळतोय गौरव भात्रे त्याचे पिताश्री आहेत चंद्रकांतजी बात्रे साहेब. त्यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल
वेगावरती स्वार असलेला घोडा तुम्ही पाहता साहिल दरे मैदानावरती दाखल होतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, त्यामुळे तुम्ही पाहता टीमची टोटल फलकावरती जोडली गेली आहे. 16 धाबा फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पार मिळतोय. पहिला बॉल राहिलाय साहिल दरेच्या नावावरती. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ मैदानावरती ताकदीने उतरले, त्यामुळे आता इथून गोलंदाजी चांगली व्हायला हवी. राऊंड द विकेट. पुढचा बॉल टर्न केला ऑन साईडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाला चेस मोठी आहे, डीप मध्ये पोहोचला. एक सिंगल मेल, सिंगल वरती थांबावं लागतंय आणि अखेर सिंगाच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 17 धाबा 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असणार हे चित्र देखील आपल्याला पार मिळेल. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ ताकदीने उतरले. एका बाजूला बदलापूर वांगणीचं क्रिकेट तुम्हाला पार मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असू संलग्न वांगणी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते. आणि अखेर बदलापुरातील एक संघ तुम्ही पाहताय गावदेवी खरबई मैदानावरती खेळतोय. त्यांच्या विरोधात पनवेल तालुक्यातील शैलेश पावशे आणि सचिन दादा पाटील पुरस्कृत संघ तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय. संग्राम 11 अभि स्पोर्ट्स नितळस. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बादल नावाचं वादळ घोंगावतंय. बॉल सीमा पार, चौकार. फायनलचा सामना सुरू आहे आणि अखेर या मॅचमध्ये खरं तर आज दिवसभरामध्ये कॅश प्राइज होतं. एक टप्पा घेत जर बॉल जाऊन करणजी धुळे यांच्या पिताश्री खरं तर भगवानजी धुळे यांच्या बॅनरला चेंडू हिट होतोय तर 500 रुपये करण धुळे यांच्या माध्यमातून, आणि जर डायरेक्ट हिट होतोय षटकारानं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. बरोबर तयार साहिल. हा ट्रॅकर होता. आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा चौकार आल्यानंतर कमबॅक करतो. या मॅचमध्ये साहिल दरे डॉट बॉल. मामा भांजीची जोडी तुम्हाला पाल मिळेल. राहुल काटेच्या साथीनं साहिल दरे ही जोडी तुम्हाला पार मिळेल. खरं तर बाबा भाजेची जोडी तुम्हाला पार मिळतीये. एक चौकार आलाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल पुढे सरकती आहे. स्कोर कार्ड वरती 21 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विश्वनाथ धुळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना पुढे सरसावून खेळलाय. फटका चांगला, परंतु फटका फसलाय क्षेत्ररक्षक दिनेश आणि अखेर चुकी घडणार नाहीये. मैदान सोडावं लागेल बादलला आणि बादल नावाचं वादळ इथे मात्र आता शमतंय. आणि खरं तर क्रिकेटच्या मातीमध्ये मुरलेला एक खेळाडू आणि कित्येक वर्ष ज्यांनी क्रिकेटवरती प्रेम केलं आणि त्यासोबत आपण पाहतोय खरं तर या नितलस गावाचे माजी सरपंच म्हणून ज्याची ओळख आहे. खरं तर शरददादा पावशे यांचं आगमन झालं आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला काही ना काही कॅश प्राइज दिलं जातं. आता साहिल दरेने विकेट घेतली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात आलं. त्यामुळे त्याचे आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. ओमकार यावेळेला दाखल होतोय. ओमकार शेंडेला तुम्ही पाहता स्ट्रायकिंग नंबरती तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता संपन्न झालाय. 3 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल 21 धाबा. खरं तर ही स्पर्धा तुम्ही पाहताय करण धुळे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. करणच्या पिताश्रीच्या नावानं खरं तर ही स्पर्धा. आणि खरं तर दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिला असाल करण धुळेची मातोश्री ज्यावेळेस मंचावरती आली आणि ओमकार शेट्टी सरांनी खरं तर 2 शब्द करण धुळेच्या पिताश्रीबद्दल बोलले, त्यावेळेस करण धुळे देखील भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यात आम्ही पाणी पाहिलंय. आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा सक्सेस होत असताना खरं तर करण धुळेच्या डोळ्यात देखील पाणी येईल यात शंका नाहीये, कारण त्याच्या पिताश्रीच्या आठवणी आणि खरं तर क्रिकेट या क्षेत्रावरती भगवानजी धुळे भगवान काका धुळे यांचं भरपूर प्रेम होतं. त्यामुळे आपण पाहतोय आज त्यांच्या नावानं ही स्पर्धा मी म्हणेन सक्सेस होती. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असाल तर 6 दिवस ही स्पर्धा भरवली. 48 संघाचा समावेश आपण पाहिला आहे. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं असेल तर कोणत्याही प्रकारचा गालबोट लागलेला नाही आहे, कारण ही स्पर्धा करण धुळेची आहे. आणि या स्पर्धेमध्ये मी सकाळी देखील उल्लेख केला, खरं तर आयोजन करणं सोपं असतं परंतु नियोजन करणं तितकंच कठीण असतं. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल तर एकही सामना 3 किंवा 2 ओव्हरचा झालेला नाही आहे.
फायनलचा सामना देखील आपण पाहतोय 4 ओव्हरचा होतोय, त्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये 5 ओव्हर आणि 4 ओव्हर आपण पाहिल्यात, त्यामुळे करण धुळेचं आयोजन आपण पाहिलंय आणि स्पर्धा आता संध्याकाळच्या सत्रामध्ये सक्सेस होती. त्यासाठी एकदा करण धुळेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण ही स्पर्धा त्यांनी भरवली नाही तर ती सक्सेस देखील केली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटची जत्रा आज मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटचा कुंभमेळा तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल देखील गौरव म्हात्रेच्या बॅटमधून जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल काठेने हा झेल टिपलाय आणि अखेर विकेट मिळते फलंदाज बाद. ओमकार साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आले, कारण त्यांनी गौरव म्हात्रेची विकेट काढली आहे. शरदजी पावशे यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलंय ओमकार साठी. खूप चांगली गोलंदाजी ओमकारने केली आहे. नवीन बॅटर मैदानावरती तुषार जमदरे कॅप्टन दाखल होतोय मैदानावरती. बॉडी ट्रॅक वरती ओमकार पुलटॉस होता आणि ते पंच इशारा काय करतील हे देखील आपल्याला पाहायचं. आणि अखेर हा रिव्ह्यू घेतलाय. अंपायर रिव्ह्यू असेल का? येस, अंपायर रिव्ह्यू कॉल केलाय, त्यामुळे आपण आता चेक करू. सर तिसरे पंच आपण डीके. दत्ता कडव सर आपण लवकरात लवकर या चेक करण्यासाठी. चला डीके सर या आपण चेक करू. नो बॉल, त्यामुळे 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. शरदजी पावशे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. खरं तर फायनलच्या मॅचमध्ये खरं तर समालोचन त्यांना आवडले, त्यामुळे समालोचकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज शरदजी पावशे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. फ्रीडचा बॉल होता आणि फ्रीडचा बॉल मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर या 2 धाबा इथे एकपडल्या जातील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 31 धाबा. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर ओमकार शेंडेला इथून मैदान सोडावं लागतंय, त्यामुळे झटका अजून एक लागतोय. फलंदाज बाद. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर त्यांच्या माध्यमातून खरं तर खरबई टीमला एक उभरता सितारा मिळाला आणि आज खरं तर खरबईचं क्रिकेट जो गाजवतोय त्याच्या नावावरती आपण पाहिलं असेल. खरं तर कित्येक बालिकाबीर आपण नेहमीच पाहिलेत, असं गौरव म्हात्रे आणि गौरव म्हात्रेचे पिताश्री मी म्हणेन कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे कित्येक वर्ष मी म्हणेन खरं तर खरबई गावाच्या विकासासाठी आपण पाहिलं. खरं तर झटणारं व्यक्तिमत्व चंद्रकांतजी म्हात्रे साहेबांचं आगमन झाले आणि खरं तर नेहमीच आपण पाहिला असाल जेव्हा जेव्हा गौरव खेळण्यासाठी येत असतो त्याला भरपूर सपोर्ट असतो घरातून आणि नेहमीच आपण पाहिलंय. खरं तर चंद्रकांतजी म्हात्रे साहेब या बदलापूर नगरीतील एक चांगले नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे, कारण कित्येक वर्ष आपण पाहिला असाल कोरोनाच्या काळामध्ये देखील गोरगरिबाची सेवा त्यांनी केली आहे, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. त्यांच्या साथीनं विष्णू शिंगटे साहेब आहेत मुख्य व्यासपीठावरती, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत देवदासजी भगत साहेब त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि नुकताच ज्यांचं आगमन झाले खरं तर RK फिटनेस जिम आपल्याला पार मिळेल आणि त्या खरं तर जिमचे ओनर
मुख्य व्यासपीठावरती ऋषिकेशजी केणे यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर ऋषिकेशजी केणे आणि रोहिदास भाऊ केणे यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये एक सायकल मिळाली आहे बेस्ट बॅटरसाठी, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. आणि खरं तर आपण पाहाल 26 जानेवारीला नक्कीच आर के फिटनेस जिमचं उद्घाटन सोहळा थाटामाटाने पार पाडणार आहे, त्यामुळे आता सर्वांना खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देखील आमंत्रण देतो की सर्वांनी यायचं आहे. त्यासोबत जोबिली गावचे उद्योजक प्रवीणजी धुळे यांच्याकडून आम्हाला बेस्ट बॉलरसाठी एक स्पोर्ट्स सायकल लाभली, त्यामुळे त्यांचे आभार. जाऊया मॅचच्या दिशेने, जे मात्र छोटे मोठे युद्ध आता संपलेत आणि महायुद्धाला प्रारंभ होतोय. तर बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार ओव्हर नंबर 4चा खेळ पारमेल ड्राईव्ह केलाय, फटका चांगला, एक सिंगल मारली, दुसरीचा प्रयत्न करतायत, 2 धावा एकवटा जातील का? हो, एकवटा जात आहेत. आणि आता तिसरीचा प्रयत्न होतोय का पाहायचं. 2 धाव्यावरती समाधान मानावं लागेल. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय, त्यामुळे टीमची टोटल 33 धाबा आणि 34 धाबाचं मापक लक्ष या मॅच मध्ये. खर तर हे मैदान तुम्हाला पाहायला मिळेल, खर तर खचाखच भरलाय. कारण असं म्हटलं जातं जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर ते आमचं कुळगाव बदलापूर, आणि या खरवईच्या मैदानावरती या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा जोबिलेकरांचा रंगतोय हा भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. 34 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. आज संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर ही स्पर्धा मैदानावरती रंगताना तुम्हाला दिसतीये, आणि अंतिम क्षणामध्ये खरं तर ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. खरं तर पुन्हा एकदा सलग जेव्हा जेव्हा करंदुळीची स्पर्धा होत असते आमच्यावरती नेहमी ते विश्वास दाखवतात. या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला, त्यांचा आपण आभार व्यक्त करू. त्यासोबत आमचे विश्वनाथजी धुळे असतील, सुधीर शेठ धुळे असतील, आणि त्यासोबत पूर्ण ग्रामस्थ मंडळ जोबेली, तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आता या स्पर्धेतून रजा घेतो. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. या पुढचा आवाज आपण ऐकतोय. पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करेल व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल चव्हाण सरांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. करण धुळे आयोजित स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक आपल्या भेटीसाठी आला, आणि करण धुळेनं आज पुन्हा एकदा इतकं सांगितलं, आम्हाला हलक्यात घ्यायची चूक करू नका. आज ऑन रेकॉर्ड आम्ही सगळे रेकॉर्ड तोडतो, उभा राहणार तो पण थाटात, आणि स्पर्धा यशस्वी करणार ती पण रुबाबात. एकदा जोरदार टाळ्या होत्या स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषकासाठी. गज क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आज जल्लोष साजरा होतो अंतिम टप्प्यात स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषकाचा. भावपूर्ण श्रद्धांजली काकांना समर्पित करून जाऊया मेगा फायनलची मॅच. हर सर जहा झुक जा वह मंदिर होता, हर नदी जहा समा जा वह समंदर होता, जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर, हर जंग जीत जा वही सिकंदर होता. आणि मेगा फायनल रंगती आहे स्वर्गीय अभि स्पोर्ट्स संग्राम नितळस भायादादा पाटील आणि शैलेशदादा पावशे यांनी पुरस्कृत केलेला संघ खेळतोय पनवेल MIDC ची शान. तर दुसऱ्या बाजूला आपल्या घरच्या मैदानावरती इलाका हमारा धमाका हमारा सांगेल का टीम मंगेशदादा धुळे पुरस्कृत गावदेवी खरवई. ते दोन्ही एंडला जे स्टम्प्स आहेत दी अंपायर्स विवेक दादा आणि योग सर लक्षात ठेवा, आज टुर्नामेंट संपली की उद्या लगेच कंटिन्यू आहे, त्यामुळे त्या स्टंपला दोन्ही टीम्स विनिंग टीम आपण कोणी हात लावू नका. 500 रुपयाचं अजून पारितोषिक आलं या ठिकाणी, ते म्हणजेच अतुलसाठी.
शरददादा पावशे यांच्याकडनं आणि प्रत्येक षटकाराला देखील शरददादाकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल आणि देवीदासदादा भगत यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. इथे पहिला आलाय, चाललाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. 4 धावा. संध्याकाळचं सत्र या मैदानावरती खरवाईकरांना माहिती आहे. रन्स मैदानावरती इकडे थांबतात आणि इथे डिफेंड करण्याची संधी आहे गावदेवी खरवाई टीम कडे. मजाल मॅचला इथे अजून एक चांगला फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं होतोय ट्रॅव्हल आणि आता थोडाच वेळात आपल्याला समजेल ही स्पर्धा जाती आहे कुणाच्या नावावरती. कोणते 2 खेळाडू आहेत ज्या स्पर्धेतील मोठं बाईक आपल्या घरी घेऊन जातील. टीमची टोटल 3 बॉल मध्ये मागच्या 10 धावा येताना आपल्याला पाहायला मिळालात. चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल काठे. बॅकफुटला गेल्या, बॅकफुट पॉइंटला स्क्वेअर कट. व्हॉट अ शॉट इज दॅट. बॅकफुटला जाऊन जागा बनवत स्क्वेअर कट करत असताना सलगचा मारलाय या ठिकाणी. 3रा चौकार आणि धाव फलकावरती धावा झालेत 15 आणि 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय माजी सरपंच शरदजी पावशे साहेबांच्या वतीनं राहुल काठेला या ठिकाणी देण्यात येईल. प्रचंड मोठी पारितोषिकांची रेलचेल या ठिकाणी होतीये. शरददादा पावशे साहेबांच्या वतीनं, देवीदासदादा भगत साहेबांच्या वतीनं अफाट प्रेक्षकांच्या साक्षीनं रंगतोय मेगा फायनलचा 16. 48 ग्रामीण संघ, त्यातून गोलंदाजीवरती नाव कोण कोरेल या ट्रॉफीवरती. थर्ड अंपास इकडे चेक करतील ऑनलाईन. बॉल किती झालेत? ओके, 4 बॉलचा खेळ झाला. रन झाले 3 चौकार 1 डबल 1 वाईट. गोरेगावचे अखिल शब्बर यांचं आगमन झालं. आइए अखिल भाई, आप आपका इस्तेकबाल है मंच के ऊपर. आपकी भी इज्जत यहाँ से अफजाई की जाएगी और आपको नवाजा जाएगा फुल दस्ते के साथ और एक ब्यूटीफुल मोमेंटो के साथ. आइए मंच के ऊपर, आज एक बार आपका इस्तेकबाल है. बॅक टू क्रिकेट. जेव्हा मॅच मध्ये टीमची टोटल धावफलकावर आपण पाहता पुढे जाते. स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. पहिल्या षटकात टीम मैदानावरती अनस्टॉपेबल सुसाट सुटली आहे आणि जेव्हा नितळस त्यांच्या प्राइम टच मध्ये असते आणि नितळसच्या पुढे ज्यावेळी संग्राम 11 नाव लागतं, अनस्टॉपेबल अँड अनबीटेबल क्रिकेट ही टीम दाखवते. या स्पर्धेमध्ये एकही संघाला विजयाची हवा देखील जवळपास या टीमनं लागू दिलेली नाहीये आणि खूप चांगला राहिलाय या स्पर्धेतला प्रवास नितळससाठी. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळाले 17. गावदेवी खरवई खूप चांगलं क्रिकेट खेळताना या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. मंगेशदादांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पुरस्कृत करण्यात आली आहे. तर दुसरी जी मालिकावीरासाठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे कारण ती आपल्याला स्पॉन्सर करण्यात आली आहे. आदरणीय नगरसेवक राजनजी धुळे साहेबांच्या वतीनं आपल्या या दोन्ही जोवेलीच्या भूमिपुत्र नगरसेवकांचं आयोजक करण धुळे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. अजूनही खूप काही बाकी आहे खरवई. जरी लेस दॅन रन बॉल मॅच असेल, या मैदानाचा खडानी खडा मातीनी माती खरवईला चांगल्या प्रकारे माहिती आहे. रहा संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों में जंग जीती सूर्य बनकर वही निकलता है और जो अपनी टीम के लिए करता है मेहनत, कामयाबी चुमती है उसकी कदम. आणि सध्या नितळस लिव्हिंग टॉप या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉल चांगला होता, स्लो वन हलक्यातनं साहिल खेळलाय. मॅचचं सिच्युएशन साहिलला माहिती आहे, खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल मध्ये सध्या स्वर्गीय अभि संग्राम 11 नितळस. कारण टार्गेट 4 ओव्हर आणि चेस करायचं 34. अर्ध लक्ष पहिल्या ओव्हर मध्ये पूर्ण झालंय. लेस दॅन रन बॉल आली या मॅच. 18 धावा धावफलकावरती झालेत. 17 बॉल मध्ये 16 पाहिजे जिंकण्यासाठी. राहुल काठे ऑन स्ट्राइक. इथे देखील लागली बॅटची लीडिंग एज. लक फॅक्टर ऑन. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. मिळतील धावा या ठिकाणी 4. हा येतो राहुल काठेच्या बॅट मधला चौकार.
क्षितिजा 11 निलेश जाधव यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक, ज्यांच्या माध्यमातून अनेक नामवंत संघ पुरस्कृत केले जातात. या स्पर्धेमध्ये खोनी टीमला निलेश दादांना पुरस्कृत केलं होतं. आता आला स्विच हिटचा फटका. चौकारांचा सध्या मैदानावरती सडा लावला आणि चौकारांची भाषा सध्या एखाद्या पिनकोड प्रमाणे टाईप करताना आपल्या बॅटमधनं दिसतोय फलंदाज तुम्हाला राहुल काठे. आणि राहुल काठेचा बॅटिंग कार्ड तुम्ही पाहता 2-4-4-4-2-0-4-4. कडक बॅटिंग सध्या केली आणि तब्बल 5 चौकार राहुलच्या बॅटमधून आलेत. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. आतापर्यंत आपण पाहताय एका हाती सध्या डॉमिनेशन सुरू आहे. 26 इथे बॉल हवेत आणि फायनली आली पहिली विकेट आणि वादळ शांत होतं मैदानावरती. राहुल काठे नावाचं बदलापूरकर एकदा बॅटिंग आवडली असेल तर MIDCच्या नितळसच्या ढाण्या भागासाठी एकदा टाळ्या तर नक्की बनतात. काय खेळलाय या स्पर्धेमध्ये नितळसचा राहुल काठे, त्यांनी गाजवलाय आज बदलापूर आणि इथनं जाताना आपल्या नावावरती आपल्या बॅटमधनं सोबत तो घेऊन जाणारे रन्स भरपूर. वेल प्लेड राहुल. आठ धावेची गरज आहे अजून. दोन्ही टीम सेलिब्रेट जरूर करा, स्टंप्सला हात लावू नका कारण उद्या लगेच कंटिन्यू सकाळी मॅच आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 26 धावा. लक्ष 34 धावेचं मैदानावरती पार करायचंय. जिंकण्यासाठी अजून पाहिजेत मैदानावरती धावा, त्या म्हणजे फक्त 4. नितळसला पाठीराखे मोजकेच आहेत पण एक आहे पावशे दादा, जे मोजकेच आहेत ते सगळ्यांना पुरून उरलेले आहेत. आणि संग्रामय नितळस जे क्रिकेट सध्या खेळती आहे ते खतरनाक आहे. आणि पुन्हा एकदा आज ही टीम चॅम्पियन बनण्याच्या दिशेनं तयार आहे. हलक्या हातानं खेळायचं होतं, सॉफ्ट हँडनं प्रॉपरली कनेक्शन नाही झालं बॅट सोबत. एक सिंगल मेल ऑनफिल्ड अंपायर्स आपण पाहता विवेक गायकवाड. खूप चांगली मेहनत आज विवेकनं केली. आज डीकेचं पूर्ण लोड विवेकनं घेतला. जवळजवळ 9 मॅचमधनं 7 मॅच कंटिन्यू विवेकने कव्हर केलेत. आणि युवराज बुटेरे सरांचं देखील तितकंच विशेष कौतुक जे स्टार्ट टू एंड या मॅचमध्ये आज पूर्ण अंपायरिंगची भूमिका सांभाळताना. करण धुळेकडनं स्पेशल पार्टी आज दिली जाईल आपल्या दहागाव पोईच्या बकासूरला. सॉफ्ट हँडनं खेळलेत, हलक्या हातानं बॉल चालला डीप मध्ये. मिडविकेटला एक सिंगल तिकडे पूर्ण होईल. सेकंडचा कॉल नकार केला होता वेळेवरती आणि चांगला होता तो कॉल. अन्यथा साहिल दरेची विकेट इकडे धोक्यात होती. टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतीये 28 धावा. 28 बॉल बाकी आहेत मैदानावरती. इथनं येणारे 12 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 12 चेंडू आणि त्या म्हणजेच आपण पाहताय या ठिकाणी 6 धावा. 12 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे धावफलकावरती. जर इथनं आपण नजर टाकली 12 बॉल मध्ये या ठिकाणी 6 रनची गरज आहे. खूप मोठा संघर्ष करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. मंगेशजी धुळे पुरस्कृत गावदेवी खरवईला असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेनं समजणारे. असं असावे मैत्रीचे प्रेम केवळ सावलीतच नव्हे तर उन्हात सुख दुःखात साथ देणारे. असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दुःखातही भागीदार बनणारे. आणि आज हे क्रिकेटमधलं जे बाउंडिंग आहे ते तुम्हाला सगळ्यांना एका धाग्यामध्ये घुमतंय. म्हणून तर आज हजारोच्या संख्येनं टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती प्रेम करणारे, ग्रामीण क्रिकेटला डोक्यावरती घेणारे हे सगळे चाहते या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हारलात काही फरक नाहीये, खरवई खूप चांगला खेळलात. हार जीत ही लपंडावर, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. अडवतीलही लाख वादळ, सिद्ध होऊनी तुला उजळायचे पुन्हा. इथे फाईट करावी लागेल, लढावं लागेल या मॅच मध्ये. पण अजूनही सामना संपलेला नाहीये. स्विचिटचा फटका सजवायचा होता. एक सिंगल या ठिकाणी जरूर मिळेल. एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे फ्लाय होत असताना धावफलक सध्या आपल्याला धावा दाखवतोय. स्कोर कार्ड वरती झालेत आतापर्यंत 31 धावा. 10 चेंडूचा खेळ बाकी. या 3 धावेची गरज आणि त्या फटका मोठा सजवलाय. बॉल हवत डाऊन दी बॉल फिल्डर टीपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. चला फायनली नंबर जर्सी 1512 द लेजंड दिनेश पावशे बॅटिंग ट्रॅक वरती झाला दाखल. या टीम मधला एक ताकदवर खेळाडू. आता 3ची गरज आहे. एखादा तिलकरत्न दिलशान स्टाईल दिलस्कूप
पाहायला मिळेल का या पाहूयात. बॉल बाकी आहेत मैदानावरती अजून 9 चेंडू रन बाकी आहेत मैदानावरती 3. बॉल तयार, हलक्या हातानं सॉफ्ट हॅन्ड बॅकफूट डिफेन्स, क्या बात आहे. आणि एका सिंगल अजून विजयाच्या जवळ. आणि आता ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतोय. एक वाक्य फक्त लक्षात ठेवा, जसं MIDCचं क्रिकेट, रायगडचा टायगर विश्वास पाटील, कानपोलीचा सुपरस्टार सुधीर पाटील, रोशन साळुंके, प्रीतम यांच्या नावानं ओळखलं जातं, टेनिस बॉल क्रिकेट विश्वात येत्या 3 ते 4 वर्षात MIDCचं क्रिकेट ओळखलं जाईल नितळसच्या साहिल दरेच्या नावानं. सेकंडचा कॉल आणि या 2 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेत आणि जिंकली है मैच. हारने के बाद कहानी खत्म नहीं होती दोस्तों, पिक्चर अभी बाकी है. फिर से हम आएंगे नए दौर के साथ और मिटा देंगे उनके सपने जो है दुश्मन अपने. ना हमें चांद चाहिए ना हमें फलक, हमें बस चाहिए स्वर्गीय अभी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस क्रिकेट की एक झलक. वेल प्लेड बॉयज आणि झाली चॅम्पियन स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक बदलापूरची टीम संग्राम 11 नितळस. अभिनंदन. मंगेश दादा धुळे यांच्या वतीनं चौकारांसाठी गौरवला आणि दादांकडनं जे कॅश प्राइज होतं ते 12th मॅन कडे